नमस्कार, स्वागत आहे तुमचं लावणी लेडीज बुटीक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घागऱ्यावरचं ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे आणि त्याच्यात कप्स पण आपण त्याच्यात टाकणार आहोत। सर्वप्रथम आपण ब्लाऊज बघूया। हे आहे माझा ब्लाऊज पीस। हा आहे बॅकचा आणि हा फ्रंटचा आणि स्लीव्सला पण अशीच डिझाइन आहे। बघू शकता किती छान भरला आहे ब्लाऊज पीस। खूप असं मस्त ब्लाऊज आपण कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आपण आता कटिंगला सुरुवात करू। सर्वात आधी आपण उंची टाकणार आहोत। उंची आहे 15.5 म्हणजे 14 ची उंची आहे, तर मी 1 इंच जास्त घेतले आणि शोल्डर 5 टाकणार आहोत। मुंडा 5.5 छातीचा चौथा भाग आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग घेतला आहे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन आणि हे पूर्ण असं जॉईन करून घ्यायचं। आता इथे आपण फ्रंटचा स्टेप देऊ। पुढचा घडा 6.5चा। आता इथून 3.5 4.5 पर्यंत आपण टक्स पॉइंट घेऊ। आपण हा जो टक्स पॉइंट आहे ना 10.5 नाही तर 11 वर यायला पाहिजे। आता ही उंची जास्त आहे त्या मुलीची, त्याच्यामुळे मी 11 वर ठेवलं आहे आणि हे जॉईन करून द्यायचं। इथून आपण 1.5 इंच आतमध्ये जायचं, वरती 2 इंच घ्यायचं आणि शेप देऊन टाकायचा प्रिन्स कटचा। इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या। आपण हे कटिंग करून घेऊ। आता हे मी कट केलं आहे, आता मागचा भाग कट करायचा। आता मी मागचा भाग आखून घेतला आहे, उंची टाकली आहे, शोल्डर आहे, काकीचा भाग आहे आणि छातीचा चौथा भाग घेऊन आपण मार्किंग करून घेतलं आहे। व्हिडिओ मोठा होतो म्हणून डायरेक्ट कट करणार आहे। आता हे अस्तर मी कट करून घेतलं आहे। आता हा जो सॅटिन आहे ना त्या ब्लाऊजचा वरचा, त्याच्यावर हे आपण ठेवून कट करणार आहोत। आता आपण आहे ना हे जे सॅटिन आहे ना त्याच्यावर सर्व जे आपण हे जे अस्तर कापले ते आपण कट करणार आहोत आणि नंतर आपलं हे जे मेन कापड आहे ना याच्यावर आपण नंतर कटिंग करणार आहोत। एकदम जसं आपण आखून घेतले ना तसंच हे कापायचं आहे, नंतर मेन कपड्यावर आपल्याला स्टिच करायचं आहे। बघू शकता मैत्रिणींनो, मी हे जे सॅटिन आणि हे मेन कापड मी कट करून घेतलं आहे आणि आता आपण हे जे मेन कापड आहोत ना याच्यावर कट करणार आहोत। तर आता हे सर्व आपण साईडला ठेवून देऊ। आता मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज पीस ओपन करून दाखवते। व्हिडिओमध्ये मी थोडंच दाखवलं आहे तुम्हाला। बघू शकता तुम्ही, हा आहे आपला बॅकचा भाग आहे हा आणि हा फ्रंटला बघा किती छान असा ब्लाऊज हा भरला आहे। म्हणजे आपल्याला जसा गळा आहे तसाच आपल्याला आखायचा आहे, साईडला चेन अटॅच करायची आणि ही जी साईडची डिझाईन आहे ना ही स्लीव्सवर येणार आहे एवढ्या भागामध्ये। तिने म्हणजे माझ्या कस्टमरला लॉंग स्लीव घ्यायची आहे म्हणून। तर आता आपण कटिंगला सुरुवात करू। बघू शकता मैत्रिणींनो, मी हा जो मागचा भाग आहे ना तो ठेवून बघते मी बरोबर येतो आहे आणि हे सॅटिन आहे म्हणजे त्याच्या खाली हे सॅटिन येणार आहे आणि मग हे कॉटनचं अस्तर येणार आहे। असं म्हणजे टिबल लेयर हे ब्लाऊज येणार आहे। हा झाला आपला बॅकचा भाग। आता हा आपण बॅकचा भाग
कट करून घेतला आहे, त्याच्यावरती सॅटिन आणि हे कॉटनचं अस्तर आपण असंच सर्व ब्लाऊज कट करणार आहोत। आणि स्लीव्सला मी अस्तर लावणार नाही आहे, बिना अस्तरची बाही मी जॉईन करणार आहे। हा आपला फ्रंटचा भाग आहे, आपण त्याच्यावर कटिंग करणार आहोत। आता मी हा भाग कट केला आहे, त्याच्यावरती हे आपले जे खालचे कट केलेले भाग आहे ते ठेवून बघते मी। हा झाला सॅटिनचा आणि हा आहे कॉटनचा अस्तर, आणि त्याच्यामध्ये आपण कप्स वगैरे लावणार आहोत, म्हणून हे कॉटनचा अस्तर लावणार आहे मी। आता मी स्लीव्स कटिंग करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, या स्लीव आहे एवढा कापड आपल्या स्लीवसाठी निघाला आहे। तर मी इथून तर एवढी बाही मला 20 का 23ची बाही ही माझी, तर मी बाही कटिंग नंतर करणार आहे। तुम्हाला माहिती लॉंग बाहीची कटिंग कशी करायची ते। चला तर मग आता आपण स्टिचिंगला सुरुवात करू। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। स्टिचिंगला सुरुवात करू। आता हा आहे माझा बॅकचा पार्ट आणि हे आहे मागच्या मेन पार्ट। आता हे आपण सगळं जॉईन करून घेऊ। आता आपण हा जो भाग आहे ना, मागचा भाग आपण हा जॉईन करून घेतला आहे। आणि मैत्रिणींनो, माझ्या क्लायंटला थोडा हा गळा छोटा वाटत होता, म्हणून मी हा 9 इंचाचा हा गळा मी रेडी केला आहे। म्हणजे थोडंसं इथे ही डिझाईन कट झाली आहे, पण काय हरकत नाही, कस्टमरच्या मर्जीनुसार आपल्याला ब्लाऊज शिवावा लागतो। आता आपण पुढचा भाग बघू। आता आपण हा पुढचा भाग घेतलेला आहे आणि इथे जो गॅप आहे ना, इथे आपण फक्त एक टक्स मारणार आहोत। बघू शकता तुम्ही मी कशी मारते या। असे हे जे टक्स इथे दिलेले आहे ना, तेवढे आपण मारून घ्यायचे। फक्त 1 टक्स मारायचा इथे। वर्कमुळे एवढी जास्त शिलाई मारता येत नाही, पण आपण जेवढी मारता येईल तेवढी मारायची। बघू शकता तुम्ही, आता हे टक्स मारून घेतलेले आहे। आता आपण याच्या खालचा अस्तर तयार करू। मैत्रिणींनो, आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला कप्स लावायचे। आता मी कसे कप्स लावते ते तुम्ही बघायचं आहे व्यवस्थित। आता हा भाग वेगळा जॉईन करायचा आहे आणि हा वेगळा जॉईन करायचा आहे। ते मी कसं जॉईन करते ते तुम्ही बघायचं आहे। अस्तरचा भाग मी जॉईन करून घेतला आहे। आता हे जे आहे ना मेन कापड चमकणारं जे सॅटिन आहे त्याच्यावर आपण असं जॉईन करून घेऊ। आता आपण हे जे कप्स आहेत ना, इथे आपण पॉईंट काढून घ्यायचा आहे दोन्ही कप्सला। आपण असे दोन्ही साईडला कप जॉईन करून घ्यायचे। आता आपण हे जे ना कप्स पूर्ण जॉईन करून घेतले आणि मेन कापड आणि हे पण जॉईन करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही, हा जो भाग आहे ना, हा आपल्या मेन कापडच्या आतमधला आहे आणि हा आपला साईडचा आहे। म्हणजे इथून पण आपली फिनिशिंग दिसेल आणि इकडनं पण आपली फिनिशिंग दिसेल। आता आपण हा जो कापड आहे ना मेन कापड त्याच्यावर ठेवून बघू, अशी आपली फिनिशिंग येणार आहे। आणि हे आतमध्ये कप्स आहेत लावलेले, साईज छोटी असल्यामुळे छोटे कप्स लावले। आता मी हे सर्व रेडी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। आता हा जो भाग आहे ना, हा सरळ आहे आणि हा उलटा आहे आणि हा सरळ आहे। मी असं का ठेवलं असेल, इथे मी डायरेक्ट अशी टिप टाकणार आहे आणि जेव्हा आपण टिप टाकू ना, तेव्हा असा फोल्ड करून तो सरळच्या भागाला येणार आहे, म्हणून मी ते उलटं ठेवलं आहे। नाहीतर तुम्ही कमेंट्समध्ये म्हणाल की उलटं शिवते ब्लाऊज असं। म्हणजे हा आतला भाग आहे, हा आतला भाग आहे आणि हा आहे वरचा।
आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊ. बघू शकता मी शोल्डर जॉईन करून घेतलं आहे. किती छान आलेला आहे हा ब्लाऊज. आता आपण स्लीव्स रेडी करू त्याची. मैत्रिणींनो, हा आहे स्लीवचा भाग. आता हा मी स्लीव्स काय कटिंग केल्या नव्हत्या, आता मी कटिंग करते. या मी स्लीव्स कटिंग करून घेतल्या आहे. आता आपण स्लीव्स जॉईन करायला घेऊ. बघू शकता मैत्रिणींनो, माझा ब्लाऊज रेडी झाला आहे पूर्ण. मी या साईडला त्याला चेन पण लावलेली आहे आणि ही माझी स्लीव्ज आहे. हा माझा पूर्ण फायनल ब्लाऊज रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा तुम्ही, हा जो भाग आहे ना, मी इथे ओपन ठेवलेला आहे आणि आतमध्ये मी पॅड वगैरे अटॅच केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.